नागपुरात दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानच्या अनधिकृत घरावर महापालिकेनं बुलडोझर चालवलाय। जेसीबी लावून फहीम खानचं घर जमीनदोस्त करण्यात आलं। कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। यशोधरा नगरच्या संजय बाग कॉलनीत फहीम खानचं अनधिकृत घर होतं, तर दुसरा आरोपी युसुफ शेखच्या घरावरही महापालिकेनं हातोडा चालवला। महाल परिसरातल्या जोहरीपूर भागातल्या इमारतीतल्या त्याच्या घरावर कारवाई करण्यात आली। यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली। अशीच कारवाई शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरवर करणार का, असा सवाल त्यांनी विचारलाय। त्याचं घर आपण अतिक्रमण म्हणून फोडत असाल तर मग तुम्ही त्या वाल्मिक कराडचं घर फोडलं काय खुनी माणसाचं? प्रशांत गोरटकरचं घर फोडायची हिंमत दाखवणार काय? हाही खरा प्रश्न आहे तो। फडणवीस सरकारच्या या बुलडोझर कारवाईमुळे आता राज्यात अशा घटनांविरोधात भविष्यात अशीच कारवाई होणार का, अशी ही चर्चा आता रंगली आहे।